नमस्कार, मी बशीर जमादार. गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. गावाकडची खबरबात आपण पाहणार आहोत या बुलेटिन मध्ये. पण सुरुवातीला पाहूयात गावाकडच्या हेडलाईन. नुकत्याच जन्मलेल्या बछड्यांना वाचवण्यासाठी नागझिराच्या वाघिणीची नामी शक्कल. उन्हापासून आणि शिकाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी बछड्यांना लपवलं वारुळात. IBN लोकमतकडे एक्सक्लुझिव्ह दृश्य. शौचालयाच्या टँकमध्ये पडलेल्या 2 वर्षांच्या मुलाचा 11 वर्षांच्या संदीपनं वाचवला जीव. हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरी इथल्या संदीपच्या धाडसाचं होतंय कौतुक. मेळघाटातल्या राधेश्याम निकाडे या शेतकऱ्यानं घालून दिली नवी वाट. 4 गुंठ्यांमध्ये केली स्ट्रॉबेरीची लागवड. 6 महिन्यामध्ये मिळवला चांगला नफा. हवामान बदलाप्रमाणे बदलतंय का ऋतुचक्र? गेल्या 2 वर्षांपासून उन्हाळ्यात होतोय अवकाळी पाऊस आणि गारपीट. मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांशी बोलून आढावा घेण्याचा IBN लोकमतचा प्रयत्न. साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या शेतकऱ्याला महावितरणच्या बेफिकिरीचा फटका. शॉर्ट सर्किटनं 4 एकरावरची आंब्याची बाग झाली जळून खाक. पंचनामा झाल्यानंतरही नुकसान भरपाई नाही. वारुळात नाग असतो, वाळव्या असतात, मुंग्या असतात अशी आपली समजूत असते. पण आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत वारुळातले वाघोबा. होय, वारुळातले वाघोबा. नागझिरातल्या एका वाघिणीनं आपल्या बछड्यांना वाचवण्यासाठी एक नामी शक्कल काढली. बघूया हरीश मोटघरेचा हा एक स्पेशल रिपोर्ट. जंगलचा राजा होणं हा काही पोरखेळ नाही आणि त्यातही या राजाच्या वारसदारांना जगवायचं असेल तर बछड्यांना जगवायच्या या काळात वाघिणीला खूप दिव्यातून जावं लागतं. अशाच दिव्यातून जाताना नागझिऱ्याच्या एका चाणाक्ष वाघिणीनं एक नामी शक्कल लढवलीय. आपल्या बछड्यांना तिनं एका वारुळामध्ये ठेवलंय. वाघिणीनं सगळ्यांपासून लपवलेलं हे मोठं रहस्य शोधून काढलंय पशुवैद्यकीय अधिकारी आणि वन्यजीव अभ्यासक डॉक्टर गुणवंत भेडके यांनी. त्यांनी काढलेल्या या बछड्याच्या वारुळाचे फोटो पाहून व्याघ्रतज्ञही अचंबित झालेत. वाघीण जेव्हा बछड्यांना जन्म देते तेव्हा त्यांचे डोळेही धड उघडलेले नसतात. त्यानंतर 2-2.5 महिन्यांचा काळ तर खूपच धोक्याचा असतो. हे बछडे तरस, कोल्हे अशा जंगली प्राण्यांची शिकार होऊ शकतात. एवढंच नाही तर नर वाघांपासूनही त्यांना लपवून ठेवावं लागतं. कारण नर वाघ त्यांच्या साम्राज्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून या बछड्यांना ठार करतात. त्यामुळे वाघीण या बछड्यांना कुणाच्याही नजरेला पडू देत नाही. ती त्यांच्या जागा सुद्धा सारख्या बदलत राहते. यामुळेच या वाघिणीनं तिच्या 2 बछड्यांना एका वारुळात ठेवलंय. याआधी तिनं वारुळातली जमीन पूर्ण साफसूफ केलीये. त्याचबरोबर वारुळाचं पूर्वेकडचं जे छिद्र आहे त्या बाजूला तिनं या बछड्यांना ठेवलंय. म्हणजे कोवळी सूर्यकिरणं त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. शिवाय नागझिऱ्याच्या कडाक्याच्या उन्हापासूनही त्यांचं संरक्षण होतं. वारुळाची जमीन ओलसर असते आणि वारुळाजवळ हिरवी झाडंही असतात. त्यामुळे बछड्यांना सावलीही मिळते. हे सगळं तर झालंच, पण हे वारुळ साप विंचापासून सुरक्षित आहे ना हेही या चाणाक्ष वाघिणीनं पडताळून पाहिलं असणार आणि मगच या बछड्यांना तिथे आणलं असणार. नागझिऱ्याच्या या वाघिणीनं बछड्यांसाठी शोधलेलं हे तंत्र अफाट आहे. जंगलामध्ये वाघाच्या बछड्यांना आसरा ठरणारी अशी वारुळं अबाधित ठेवली तर वाघांच्या संवर्धनासाठी त्याची खूप मदत होणार आहे. उन्हाच्या तडाख्यात मृत्यू पावणाऱ्या बछड्यांना वाचवण्यासाठीही हे तंत्र वापरता येईल असं अभ्यासकांचं मत आहे. हरीश मोटघरेसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. वारुळातले वाघोबा ही आगळीवेगळी बातमी बघण्यासाठी तुम्ही जाऊ शकता IBNlokmat.tv या आमच्या वेबसाईटवर. खेळता खेळता शौचालयाच्या टँकमध्ये पडलेल्या एका 2 वर्षांचा मुलाचा जीव वाचवला तो एका 11 वर्षांच्या लहान मुलानं. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा तालुक्यातल्या पिंपळदरी इथं ही घटना घडली. इथल्या बबनराव रिठे यांच्या घरासमोर अविनाश डुकरे हा 2 वर्षांचा मुलगा आणि त्याची बहीण रुपाली हे दोघेजण खेळत होते. त्याचवेळी अविनाश शौचालयासाठी बांधलेल्या टँकमध्ये पडला. रुपालीनं घरात जाऊन आईला ही घटना सांगितली. आईनं मदतीसाठी आरडाओरडा केला. गावामध्ये लग्नासाठी आलेले अनेक जण घटनेच्या ठिकाणी जमले, पण शौचालयाच्या घाण पाण्यात उतरायला कुणीही तयार नव्हतं. त्यावेळी अविनाशच्या घराशेजारी राहणाऱ्या संदीप मुकाडे या 11 वर्षांच्या लहान मुलानं कसलीही पर्वा न करता टँकमध्ये उडी मारली. टँकमधलं पाणी ढवळलं गेल्यानं त्यातून मोठा साप बाहेर आला. तरीही संदीप घाबरला नाही आणि त्यानं अविनाशला बाहेर काढलं. अविनाश बेशुद्ध पडला होता.
उपचारानंतर तो शुद्धीवर आला. या घटनेनंतर संदीपच्या या धाडसाचं गावात कौतुक होतंय. संदीपला शौर्य पुरस्कार देऊन गौरव करावा अशी मागणी सुद्धा केली जाते. एका दिवशी काय झालं, एक बहीण एक भाऊ खेळू लागले होते. तर याच्या टँक मध्ये पडले, तर घोडा गोंधळ झाला. तर त्याच्याशी कोणी माणसं होते, आता कोणी उतरून गेलं. तर मी येऊन त्या अविनाशला काढलं, तर आता ते चांगलं आहे. तर तुला भीती नाही वाटली का उतरताना? नाही. कसं वाटतं तुला त्या मुलाचा जीव वाचवल्यानंतर? कसं वाटणार आहे, चांगलं जीव वाचवला म्हणजे एक योग्य झाल्यासारखं झालं आहे. मी बाहेरगावी कामाला होतो. घटना घडली, गावाकडे आलो की टँकमध्ये मुलगा पडला होता. त्यानंतर बाजूबाजूची माणसं आरडाओरडा करू लागले. त्यानंतर संदीप आला आणि टँकमध्ये उडी मारली. उडी मारून त्याला वर काढलं. संदीपने असं चांगलं काम केलं. घरच्याला आनंद झाला, मला पण आनंद झाला. संदीप हा मुलगा देवाच्या रूपानेच येऊन माझ्या एक मुलाचा प्राण वाचवला. चुलीला जाळ पेटवत होतो. पोरगी आली पळत. नंतर मग ती म्हणली, मामी आपला भया इरीत पडला. तर मी पळत गेले तर संदीप नावाचा मुलगा वर म्हणते, धरा की धरा पोरं, धरा धरा. तर कोणतेच मुलं धरी नव्हतं, नुसते पाहिले. मी म्हणलं, आरडा काय झालं तरी तुम्हाला की मुलगा पडला म्हणून सन्या. तर त्यानं मग म्हणला, धर्मा मी धरलं तर आळ्यानं शिरपीट झालं. संदीप हा स्वतः एकदम गरीब कुटुंबातला असून त्याला त्याची स्वतःची आई त्याची नाही, त्याचे वडील तसं त्याचा सांभाळ करत आहेत. पण शासनानं जर दखल घेऊन निश्चितच त्याचं हा गौरवास्पद काम आहे. किंवा अशा एका छोट्याशा 1 ते 2 वर्षाच्या मुलाला अशा एकदम मृत्यूच्या जबड्यातून बाहेर त्यानं ओढून काढलंय. त्याच्यामुळं प्रशासनानं निश्चित या गोष्टीची दखल घेऊन संदीप सारख्या कर्तृत्वान मुलाला शौर्य पुरस्कार मिळण्यासाठी शिफारस केली पाहिजे. संदीपच्या या धाडसाला IBN लोकमतचा सलाम. वळूयात पुढच्या बातमीकडे. मेळघाट म्हटलं की पारंपरिक शेती करणारे शेतकरी, आदिवासी, कुपोषण या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात. पण मेळघाटमधले शेतकरीही आता प्रगतीकडे वळाले आहेत. चिखलदरा तालुक्यातल्या मोथा गावातले शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत महाबळेश्वरच्या धर्तीवर स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेत आहेत. आत्मा योजना आणि शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवण्यात आलाय. राधेश्याम निकाडे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये मल्चिंग पेपरवर ठिबक सिंचनाचा वापर करून 4 गुंठे जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली. 6 महिन्यांमध्ये त्यांना चांगला नफा सुद्धा यातून मिळालाय. झालेली आहे. माझ्यासोबत याच महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत, देशपांडे सर. आपण त्यांना विचारूया. सर, नेमकी तुम्हाला ही संकल्पना कशी सुचली आणि या किती एकर मध्ये तुम्ही लागवड केली? सध्या आपलं 4 गुंठे मध्ये आपण हा प्रयोग केलेला आहे. 4 व्हेरायटीज लावल्या आपण, नावेला, कामारोजा, विंटर डॉन आणि स्वीट चार्ली. असं ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे की महाबळेश्वरलाच आपली स्ट्रॉबेरी का होते, तिचं हवामान, तिचं उंची, सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेतल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपल्या चिखलदऱ्यात सुद्धा ही स्ट्रॉबेरी होऊ शकते. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. महाबळेश्वरला भेट दिली, तिथला हवामानाचा अभ्यास केला, तिथल्या मातीचे सॅम्पल आणले, चिखलदरा इथे आलो, इथल्या मातीचे सॅम्पल घेतले आणि सगळे सॉइल टेस्टिंग केल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की ही माती महाबळेश्वरपेक्षा अधिक सुपीक आहे. त्यामुळे आम्ही इथे स्ट्रॉबेरी लावण्याचा एक अनोखा उपक्रम हाती घेतला आणि याला आत्मा अमरावतीने आम्हाला आर्थिक सहकार्य केले. सर, मला सांगा, नेमकं तुम्ही काय सांगाल या संदर्भात? आम्ही हे सांगू शकतो की जसं स्ट्रॉबेरी हे उत्पन्न फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर इथे घेतलं जात होतं, त्याचप्रमाणे आता चिखलदरा येथील शेतकऱ्यांसाठी हे एक खूप चांगला एक नवीन उपक्रम होऊ शकतो आणि त्यांना आर्थिक म्हणजे अर्थसहाय्य मोठ्या प्रमाणात होऊ शकते. जसं आपल्या इथे चिखलदऱ्यामध्ये कुपोषण हे एक हे होतं, तर त्या निमित्ताने इथल्या शेतकऱ्यांना एक नवीन रोजगार मिळू शकतो आणि हे एक कॅश क्रॉप म्हणून इथल्या शेतकऱ्यांना उपयोगी ठरू शकतं. ज्या शेतकऱ्यांनी ही स्ट्रॉबेरीची लागवड केलेली आहे तो शेतकरी आपल्यासोबत आहे. नेमकं त्याला विचारू की नेमकं सांगा, तुम्ही किती एकर मध्ये लागवड केली आतापर्यंत? 4 गुंठेमध्ये स्ट्रॉबेरी आहे. आतापर्यंत 35,000 रुपयाची स्ट्रॉबेरी विकली. अजून 10 ते 15,000 ते विकू शकतो आम्ही. तुम्हाला खर्च काय काय आला? खर्च 20,000 रुपये रोप आणणी आणि ड्रीप वगैरे ते 20,000 आणि 10,000 फवारणी
50 ते 60,000 रुपये खर्च आला. अच्छा, मागच्या उत्पन्नापेक्षा तुम्हाला हे उत्पन्न चांगलं वाटते? मागचं गहू आणि हरभरा पेरतो आम्ही, ते हे चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी म्हणून चांगली आहे. मला सांगा नेमकं की तुमच्या शेजारच्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली, तुम्हाला काय वाटते नेमकं? नाही, आम्हाला पण चांगलं वाटलं. कसं आम्हाला पण इच्छा आहे, आम्हाला घ्यावं वाटतं. कारण की त्यांनी पण 30 ते 40 हजाराचं त्यांनी पीक काढलेलं आहे. आम्हाला असं वाटतं की घ्यावं वाटतं. अच्छा, तुम्ही यावर्षी स्ट्रॉबेरीची लागवड करणार. मेळघाटातल्या शेतकऱ्यात स्ट्रॉबेरी लागवडीची आता आवड निर्माण होत आहे आणि शासनाने जर यांना मदत केली तर मेळघाटातलं येणारं कुपोषण हे निश्चितच पुसल्या जाईल आणि मेळघाटातल्या शेतकऱ्यांना एक चांगला असा मार्ग सापडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह नरेंद्र जावरेसह संजय शेंडे, IBN लोकमत, मेळघाट. आता घेऊया एक ब्रेक आणि ब्रेक नंतर पाहूयात साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातल्या शेतकऱ्याला महावितरणच्या बेफिकिरीचा फटका. राज्यात वारंवार अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका बसतोय. गेल्या काही वर्षांपासून ऋतुचक्रामध्ये बदल होत असल्याचे यातून दिसतंय. बदलणाऱ्या जीवनशैलीपासून ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत अनेक कारणं यामागे असल्याची चर्चा होत असते. या कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न IBN लोकमतनं केलाय. पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट. परभणी शहरातला एप्रिल महिना. काही वर्षांपूर्वी या दिवसांमध्ये इथलं तापमान 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं असायचं. कडकडीत उन्हानंतर पावसाळाही वेळेवर यायचा. पण गेल्या वर्षी आणि या वर्षी मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आणि गारपीटही झाली. याचा सगळ्यात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. साधारणपणे महाशिवरात्र आणि होळीच्या दरम्यान थोडा पाऊस पडायचा. पण गेली 2 वर्ष उन्हाळ्यामध्ये नदी नाल्यांना पाणी येणं, ओसाड जमिनीमध्ये हिरवळ उगवणं अशा गोष्टी घडताना दिसतात. आधी असं घडत नव्हतं असं इथले वृद्ध शेतकरी सांगतात. ज्यावेळेला पेरणी करायची होती त्यावेळेला पाऊस पडलेला नाही. आणि कधी आमच्या या 85 सालाच्या आतमध्ये दाटाळी पौर्णिमा म्हणजे महाशिवरात्र आणि शिमगा याच्यामध्ये कधीतरी गारपीट व्हायची. वादन पाणी येत होतं, जात होतं. एका दिवसाचं 2 दिवसाचं पाणी पडत होतं. आता पाणी 15 दिवस झालं सारखं पडायलंय. असं पाणी केव्हा पडलं नाही. आता मिरगाच्या वेळेला काही उघडं होत आहे का, काय करतंय ते काय माहित आहे. असं झाल्यानं कसं होईल. शहरांबरोबर आता खेड्यातही शेती, नैसर्गिक जंगलं कमी होत आहेत आणि सिमेंटची जंगलं वाढत आहेत. त्यामुळे प्रदूषणही वाढतंय. हे प्रदूषण कमी करण्याची यंत्रणाही नाही. गेल्या काही वर्षात जागतिक हवामानामध्ये बदल झालाय. परिणामी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळाचं प्रमाण वाढलंय. 2 महिने आधीच उत्तरेमध्ये कमी दाबाचे पट्टे निर्माण होत आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये त्याचा परिणाम जास्त होतो आणि त्यामुळे अवकाळी पाऊस, गारपीट, वादळं होतात. पण ग्लोबल वॉर्मिंग आणि गारपिटीचा संबंध असल्याचा निष्कर्ष काढण्यापूर्वी आणखी थोडा वेळ वाट बघायला हवी असं मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या हवामानशास्त्र विभागाचं म्हणणं आहे. तर पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे असं या विषयाचे अभ्यासक सांगतायत. 1-2 वर्ष जर अशीच परिस्थिती राहिली तर आपल्याला म्हणता येईल की वातावरण बदलामुळे ही गारपीट होत आहे. त्यामुळे गारपीट ही नैसर्गिक आविष्कार आहे आणि तो अनेक वेळा आपण अनुभवलेला आहे. वाढलेलं प्रदूषण, निसर्गाचा असमतोल राखला जात आहे आणि याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. जी काही वेगवेगळं औद्योगिकरण व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं रासायनिक प्रदूषण वाढत आहे, ध्वनी प्रदूषण वाढत आहे आणि याचा सर्वांचा एकत्रित परिणाम वातावरणावर होत आहे. बदलत्या हवामानासोबतच ऋतुचक्रही बदलत चाललंय. एकाच वेळी कडक ऊन, अवकाळी पाऊस आणि त्यामुळे गारवा असा हवामान बदल बघायला मिळतोय. त्यामुळे सध्याच्या 3 ऋतूंचे चक्र तर बदलणार नाही ना अशी भीतीही व्यक्त केली जाते. पंकज क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, परभणी. पाण्यासाठी वणवण कराव्या लागणाऱ्या दुष्काळी भागामध्ये एखादी आंब्याची बाग जगवणं अतिशय कठीण असतं. दुष्काळ, अधूनमधून होणारी गारपीट यामुळे शेतकऱ्यांना अलीकडच्या काळात मोठा फटका बसलाय. सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यातल्या दरुज गावातील शेतकरी दादा लावंड यांनी अशाही परिस्थितीमध्ये जगवलेली 4 एकरावरची आंब्याची बाग शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाली. लावंड यांच्या बागेत आंब्याची 150 झाडं होती.
गेल्या 20 वर्षांपासून त्यांनी ती बाग वाढवली. आज मात्र या झाडांचा कोळसा झालाय. त्यांच्या शेतातून महावितरणच्या मोठ्या तारा गेल्यात. या मोठ्या तारांमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि बागेत आग लागली. यात सर्व बाग जळून खाक झाली. यात त्यांचं 5 लाख रुपयांचं नुकसान झालंय. वीज वितरण महामंडळ आणि कृषी विभागाकडून पंचनामे झालेत, पण अजूनपर्यंत त्यांना मदत कोणतीच मिळालेली नाही. 1990 साली लावलेली आहेत. 25 वर्ष ही झाडं मी अक्षरशः एअर कॉम्प्रेसर ते जगून मी ही झाडं तयार केलेली होती. या झाडासाठी रात्रंदिवस झटलो, पाणी घातलं आणि नंतर पुन्हा लाईट आली. अत्यंत म्हणजे नुकसान इतकं आहे की माझ्या आयुष्यात मला म्हणजे जगणे का मरणं हे समजत नाही. अतिशय कष्टानं जगवलेली ही बाग जळून खाक झाली. या शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळलंय. या बातमीबरोबरच आता घेऊया आणखी एक ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. साताऱ्यामध्ये एक अनोखी रॅली पार पडली. ही होती डोंगर दऱ्यामधून स्पर्धा करणाऱ्या जीप्सची रॅली. सातारा शहरापासून 15 किलोमीटरवरच्या शिवथर जवळच्या डोंगरामध्ये ही रॅली झाली. डोंगर वाटांमधून जात वाटेतल्या नद्या नाले ओलांडत ड्रायव्हिंग करण्याचा थरार 50 स्पोर्ट्स कार चालकांनी अनुभवला. IBN लोकमतवर बातम्यांचा ओघ असा सुरू राहणार आहे. अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आमची वेबसाईट आहे ibnlokmat.tv आणि आम्हाला ट्विटरवर सुद्धा फॉलो करा. आमचा ट्विटर हँडल आहे IBN लोकमत TV. पहा फक्त IBN लोकमत.